सध्या री-नीट एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे आणि देशभरामध्ये हा रिझल्ट एका वेगळ्याच अनुषंगाने चर्चेत आहे. या नीटच्या एक्झाममध्ये सगळा सावळा गोंधळ झालेला आपल्याला दिसून येते. काल दिवसभर दिल्लीच्या जंतर मंतर आणि संसदेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा प्रोटेस्ट केला होता. त्यांची तर मुख्य मागणी होती की समजा हे पेपर फुटीच्या संदर्भामध्ये याची सरकारने जिम्मेदारी घ्यावी आणि जे संबंधित लोक आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. परंतु ठीक आहे, आता विद्यार्थ्यांनी काही गोष्टी मागे टाकून पुन्हा एकदा एक्झाम दिली. परंतु रिझल्टमध्ये खूप मोठा सावळा गोंधळ आता समोर येतोय. लातूरसारख्या या शहरामध्ये अनेक सारे विद्यार्थी आता पुढे येत आहेत आणि त्यांच्या रिझल्टमधला हा झालेला गोंधळ समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं म्हणजे लातूर हे महाराष्ट्रातील एक कोटा आपण ज्याला म्हणतो. इथं खूप सारे विद्यार्थी, अक्षरशः लाखोच्या संख्येने विद्यार्थी नीट एक्झामची तयारी करत असतात. अशातीलच एक विद्यार्थिनी आता माझ्यासोबत आहे. आपण तिच्यासोबत चर्चा करूयात आणि नेमकं काय घटना घडली, काय नेमका गोंधळ झाला हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे. काय नाव आहे दीदी तुझं? गुणाले शरयू किशोर हे माझं नाव आहे. बरं, कुठल्या शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये तू शिकवते? मी शाहू कॉलेजमध्ये शिकले. बरं, मग तू जे आरोप करते सध्या की तुझ्या जे एक्सपेक्ट तुला गुण होते, मार्क होते, तर ते तुला भेटले नाहीत. तर काय नेमका त्याचा आधार आहे आणि एकंदरीत काय झालं होतं नेमकं मला सविस्तर सांग. मी पेपर देऊन आल्यास मला इतका कॉन्फिडन्स होता की मी 600 आरामात टच होईल. हम्म. पण त्याच्यानंतर प्रोव्हिजनल त्यांची आन्सर की आली त्याच्यानुसार माझे 622 मार्क येत होते. पण नंतर असं झालं, OMR शीट त्यांनी अपलोड केली. पण OMR शीट जेव्हा त्यांनी अपलोड केली माझी 2 दिवस तर डाउनलोडच झाली नाही. बरं. पण त्यांनी मेल केल्यावर परत मी डाउनलोड केली आणि मी बघितलं तर माझं फक्त 148 मार्क येत होते. स्कोअर काढला पण मला 148च मार्क आले. बरं. पण नंतर मी पूर्ण शॉकमध्ये झाले की मला इतके कमी मार्क एक्सपेक्ट नव्हतेच. कारण मी एवढा अभ्यास करून पण मला 148 मार्क हे माझ्या तत्वात नव्हते बसत. बरं, बरं. पण मला असं वाटतं की जर त्यांनी OMR दिली असती तर माझी अजून कुठेतरी आणखीन जास्त शुअरिटी असती. त्यांनी OMR शीटची जी आम्हाला कार्बन कॉपी आहे तीच दिली नाही. ठीक आहे. कधीपासून भेटत नाही ही कॉपी आता सध्या? 2023ला लास्ट भेटलेली कॉपी आहे. 2024ला जसा घोळ चालू झाला, यांचा काळा बाजार जसा चालू झाला त्याच्यानंतर यांनी कॉपी देणं बंदच केली. ठीक आहे. बरं, ज्यावेळेस मग हे रिझल्ट पाहिले तर मग कॉलेजमध्ये तू संपर्क केलास का? म्हणजे कॉलेजमध्ये कसा परफॉर्मन्स होता आतापर्यंत? माझं कॉलेजमध्ये जवळपास 500 सव्वा 500 माझी रेंज. मी कधीच पेपर हार्ड जरी आला तरी खाली नाही आणि पेपर सोपा जरी आला तरी वरी नाही. म्हणजे माझी रेंज तीच होती पूर्ण अच्छा. पेपर सगळेच. ठीक आहे. मग तू हा पेपर घेऊन तुझ्या शिक्षकांकडे वगैरे गेलीस का की याच्यामध्ये काही अडचण झाली का पाहण्यासाठी? हो, मी माझ्या फिजिक्सच्या सरकडे गेले तेव्हा ते सर माझी फक्त OMR बघितली आणि त्यांनी म्हणले तेरी OMR हीच नाही. त्यांनी डायरेक्ट मला एका भाषेत सांगितलं OMR तुझी नाहीच म्हणून त्यांनी मला इतकं ठामपणे सांगितलं. ठीक आहे. मग आता माझ्या हातामध्ये जी झेरॉक्स कॉपी आहे समजा, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स तर तुझे दिसत आहेत. हे असं कसं शक्य होईल असं वाटतंय का तुला? म्हणजे काय नेमकं? म्हणूनच मी 8 दिवस शांत होते आणि जेव्हा मला न्यूज कळायला लागल्या की OMR मध्येच ह्यांनी घोळ केलाय आणि ह्यांनी रिझल्ट लावताना पण खूप मोठा घोळ केलाय. काही लोकांना 2-2 OMR आल्या. त्याच्यानंतर मी माझ्या OMR ची परत ताळणी केली आणि त्याच्यानंतर कळलं की मी जे क्वेश्चन सॉल्व्हच केलंय, मी जे क्वेश्चन सोडवलेच नाही ते पण माझे गोल होऊन आलेत आणि जे क्वेश्चन मी गोल करून आलेत ते माझे गोल न करता आलेले आहेत, ब्लँक आलेले आहेत माझे ते गोल. म्हणजे सगळ्याच पद्धतीचा गोंधळ आहे ह्याच्यामध्ये. सगळ्याच पद्धतीचा गोंधळ आहे. जेव्हा फिजिक्सचे क्वेश्चन मी पेपरवर सॉल्व्ह करत होते ते प्रूफ सहित आहे माझ्याकडे. अच्छा. सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे. मी टिक करून आणलेलं होतं त्याच्यावरूनच मी माझी पूर्ण हे केलं होतं. साधे क्वेश्चन माझे ह्युमनच्या वर्टिब्रमध्ये किती कॉलम असतात किंवा किती हे असतात एका शब्दाचे आन्सर्स माझे रॉंग झालेले आहेत. म्हणजे मी कधी हे एक्सपेक्टच केलं नव्हतं की हे क्वेश्चन माझ्याकडून चुकतील. मला पेज नंबर, त्यातला कितवा पॅरेग्राफ, कितवा पॉइंट, कितवी लाईन मला इथपर्यंत माहिती आहे. बरं, समजा आता आपण एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप NTA वर करतोय, हा गोंधळाचा, सावळा गोंधळाचा. इन केस उद्या हीच सेम किंवा अशा पद्धतीची जर एक एक्झाम तुझ्यासोबत घेतली परत कॉलेजमध्ये, तर तुला कॉन्फिडन्स आहे की ह्या रेंजमध्ये तुला मार्क पडतील? आता मी ह्याच्या पुढेच जाईल. ओके. आणि मी असा वेळ पण वाया घालवणार नाही कुठल्या ह्यांच्या गोष्टीत, कारण की माझी तितकी ताकद नाही. कारण की मी इतका अभ्यास केलेला आहे की आता मी जर सकाळी 7ला गेलेली कॉलेजला असेल तर मी घरी 11 वाजता आलेली आहे. म्हणजे परत मी 5:30 ते 7 परत फिजिक्स केलेलं आहे. म्हणजे माझी फक्त मी इतकं जीव तोडून केलेलं आहे. माझं पूर्ण 100% मी पहिल्याच वेळेस दिलं होतं. परत नीट आली, टेन्शनमध्ये गेले, परत मी अभ्यासाला चालू केलं. त्याच्यानंतर परत मी अचीव करायचं ठरवलं. अचीव केला तर आता ह्यांचं डायरेक्ट ह्यांनी मार्कात गोंधळ केला. पहिले पेपर, आता मार्क. ठीक आहे. म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे की माझं हे 100% चुकीचं आहे समजा मला आलेलं आहे. मला NTA फाशी जरी कुठं घे म्हणले तुझं चुकीचं आहे
तरी मी घ्यायला तयार आहे, कारण की माझं सगळं बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण या मुद्द्यांची लीगल बाजूच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात. तर मग ह्याला अपील करण्यासाठी काय पुढे संधी आहे? मी NTA ला मेल केले, NTA ने माझे मेल रिजेक्ट केले. मी एज्युकेशनल ऑफिस पोद्दार साहेबांना पण मी मेल केलेले आहेत, तर त्यांनी पण माझे मेल ॲक्सेप्ट केलेले नाहीत. मी त्यांना पूर्ण रिक्वेस्ट टू रिक्वेस्ट, मी त्यांची हार्ड कॉपी पण माझ्याजवळ ठेवलेली आहे, ती बघू शकता तुम्ही. ओके. बरं, मग आता हे मेल करण्याची काय प्रक्रिया असते, म्हणजे त्याचा काय टाइम पिरियड वगैरे असतो का? 24 तासाचा त्यांना टाइम पिरियड असतो. त्या वेळेमध्येच केली हो, आपण? मी त्या वेळेमध्येच नाही. हां. मी जेव्हा त्यांना कधीही मेल करल, ओके. तेव्हा त्यांनी मला 24 तासात रिप्लाय केला पाहिजे. ओके, ओके, पण त्यांनी मला ओके. रिप्लायच केला नाही. त्याच्यामुळे मी हा पाऊल पुढचा उचललाय. आणि जर ह्यांनी माझे ह्याच्यावर पण नाही थांबलं, तर मी अजून हायकोर्टात पण जायला तयार आहे. माझं इतकं खरं आहे, पण माझी तितकी माझ्यात आता शक्ती नाही की मी तिथपर्यंत जाईल. कारण की माझी घरची परिस्थिती इतकी नाही की मी वकिलांची फीस पे करल किंवा मी इथून हायकोर्टला औरंगाबादला जाईल. म्हणजे मी पुढचे काहीच. ठीक आहे, मग आता तुझ्या बॅच मधल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात एखादी अशी केस आहे का, फक्त तुझंच तक्रार आहे सध्या, म्हणजे काय? लातूरमध्ये आता मी पुढे आलीये. बरं. आता माझ्यासोबत अजून किती आहेत ह्याचा अंदाज कोणीच घेऊ शकणार नाही. ठीक आहे, मग हे क्रॉस चेक करण्यासाठी एका शब्दामध्ये समजा विद्यार्थ्यांना तू काय अपील करशील, ज्यांची रिझल्ट लागला त्यांना काय सांगशील? ज्यांचा रिझल्ट लागलाय, ज्यांचे चांगले स्कोर आले, त्यांच्यासाठी बेस्ट लक. पण ज्यांच्यासोबत असं झालंय, मार्क्स जास्त येऊन कमी झालेत, त्यांच्या भविष्याला म्हणजे त्यांचं भविष्य पाण्यात गेलंय असं काहीच म्हणायला हरकत नाही. पण सगळ्यांनी उठाव करावा. सगळ्यांनी OMR शीटच्या कार्बन कॉपीची पेपर दिल्याबरोबरची मागणी ही माझी सगळ्यात पहिली मागणी असेल. सगळ्या पालकांना, सगळ्या शिक्षक वर्गांनीही याच्याबद्दल थोडीफार विद्यार्थ्यांचा साथ द्यावा. NTA लाच अशी मागणी करावी, सरकारलाच अशी मागणी करावी की त्यांनी आमची कार्बन कॉपी आम्हाला दिलीच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये पाहतोय की 2023 पर्यंत तिने सांगितल्याप्रमाणे की कार्बन कॉपी दिली जायची, परंतु 2 वर्षापासून ही दिली जात नाही आणि तोच सगळ्यात मोठा प्रूफ असतो. परंतु आता हाच प्रूफ नसेल तर हे सिद्ध कसं करणार, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तरी सुद्धा काही गोष्टी आहेत, जसं की तिच्या शाळेतले, तिच्या कॉलेजमध्ये रिझल्ट जे की चांगल्या क्वालिटीमध्ये यायचे, आणि ते एवढ्या कॉन्फिडेंटली सांगते की जर आज या क्षणाला जरी तुम्ही परत माझी एक्झाम घेतली तर मी प्रॉपर त्याचे उत्तर तुम्हाला देऊ शकते. ठीक आहे, बघूयात या प्रकरणामध्ये. आता हा चौकशीचा मोठा भाग आहे, कारण ऑलरेडी मुळात पेपर फुटीच्या प्रकरणी मोठं आंदोलन सुरू आहे, मोठा चौकशी करण्यासाठी मागणी सुरू आहे. आता दुसरा रिझल्ट मधला हा सगळा सावळा गोंधळ हा सुद्धा खूप अडचणीची गोष्ट आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. जी विद्यार्थिनी आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा केलेला आहे, तर ती गुणाले आणि त्यांचे फादर म्हणजे त्यांचे वडील आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की मुलीनं आपला अभ्यास केला नसेल, हाच तुमच्या मनामध्ये प्रश्न आला? सुरुवातीला तिची OMR मी पाहिली, बरं. त्यावेळेस आम्ही तिलाच रागावलं, तूच चुकलीस, तूच हे केलीस, तूच सर्व काही केलेली असेल. मग नंतर ज्यावेळेस आम्हाला हे बातम्या यायला सुरुवात झाल्या, त्यानंतर आम्ही ते चेक केलं. ओके. त्यावेळेस मग आम्ही पण तिच्यावर विश्वास दाखवला, कारण ही ज्या शाहू कॉलेजमध्ये होती क्लासेसला, त्या ठिकाणी 450-500च्या रेंजमध्ये कधीच याच्या आसपास रेंज राहायची तिची, कधीच कमी आलेली नाही. आणि OMRनुसार तिच्या OMRनुसार फिजिक्स हा विषय तिचा एकदम हँड विषय आहे. ओके. तिला 100, 110, 120 प्रत्येक वेळेस पडायचे. मग इथं फिजिक्स म्हणजे फक्त 13 मार्क्स यायले. अरे बापरे. याच्यामुळं आम्हाला तिच्यावर 100% विश्वास बसला की ही OMR हिची नाहीच. ओके. अशा पद्धतीने तिच्यावर विश्वास बसला म्हणजे आमचा. किमान आपण हा जरी विषय बाजूला ठेवला तरी आपल्याकडे जुने रिझल्ट आहेत प्रॅक्टिससाठी जे आपण शाहू कॉलेजमध्ये केलेले होते, तर त्याच्या आधारावर किमान त्या रेंजमध्ये तरी मार्क यायला पाहिजे होते समजा, परंतु ते सुद्धा आलेले आपल्याला दिसून येत. ठीक आहे, मग एक पालक म्हणून ज्यावेळेस आपण विद्यार्थ्याला, आता आपल्याला भविष्यामध्ये डॉक्टर करायचे या अनुषंगानं तुम्ही सगळं काही लावलं, म्हणजे शिक्षणासाठी पैसे खर्च केले, बऱ्याचशा गोष्टी केल्या, तर मग काय वाटतं आता अशा पद्धतीचे गोंधळ झाल्यानंतर पालकांमध्ये काय आता स्थिती असते? सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा आणि ते काय सांगतात हे व्यवस्थित, कारण आम्ही अविश्वास दाखवला होता सुरुवातीला. नंतर मग आम्ही पण तिच्यावर विश्वास दाखवला. सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी शासनाला, NTA मागणी करावी की बाबा परीक्षा दिल्यानंतर जी काही कार्बन कॉपी असते ती लागलीच विद्यार्थ्याला देण्यात यावी. कारण याच्यामुळे आमच्याकडे एक प्रूफ असेल, त्या प्रूफच्या आधारावर आपण कोर्टात केस वगैरे दाखल करू शकतो. कारण सध्या तर कोर्टात जाण्यासाठी कोणताच पुरावा आमच्याकडे नाही. ठीक आहे, मग आता ठीक आहे, ही तर मागणी झाली आता, पण या प्रकरणामध्ये आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यासाठी काय करण्याचं काही नियोजन आहे का? म्हणजे आता नियोजन विद्यार्थ्याचं काय, परत तयारी करायला परत तयारीला लावणे. आता शासनाने तर न्याय द्यावा, न्याय दिला तर उत्तम, समजा नाही जरी दिला तर आम्हाला पुढचं पाऊल घेण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, पुढची नीटसाठी तयारी करावी लागेल.
ठीक आहे. म्हणजे आपण त्यांच्या वडिलांसोबत सुद्धा चर्चा केली. काय नाव आहे सर आपलं? किशोर गुन्हाले. बरं, आणि काय करता तुम्ही? मी एक प्रायव्हेट जॉब करतो. प्रायव्हेट हं, जॉब हं. करतात लातूरमध्येच? हा, लातूरमध्येच. ठीक आहे. म्हणजे असे असंख्य सारे पॅरेंट्स या लातूर शहरामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आहेत की जे मिडल क्लास, ज्यांना हे शिक्षण अफोर्डेबल नाही, ज्यांनी मोठमोठ्या फीस भरू शकत नाहीत, परंतु आपला विद्यार्थी कुठंतरी आपल्यासारखं काम करू नये, कुठंतरी चांगल्या कामाला जावा किंवा डॉक्टर इंजिनियर व्हावा, यासाठी हे लोक प्रयत्न करत असतात, सगळेच लोक. परंतु हे नीट पेपर फुटीचं प्रकरण असेल किंवा मग ह्या रिझल्टमध्ये सगळा गोंधळ असेल, ही खरंच एक चिंतेची बाब आहे. आता विद्यार्थ्यांनी नेमकं कुठं जायचं? म्हणजे 10वी-12वीच्या रिझल्टमध्ये जर काही गोंधळ असेल तर आपण साहजिक त्या विभागाच्या बोर्डमध्ये जाऊ शकतो, तिथं अपील करू शकतो. परंतु NTA च्या संदर्भामध्ये तसं नाही. तिथं ऑफिस त्यांचे मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी असतात आणि डायरेक्ट हायकोर्टमध्ये त्यांना अपील करायचं असतं. एखाद्या सर्वसामान्य माणसाला ही परवडणारी गोष्ट नाही. त्यामुळं या सगळ्याच गोष्टींचा सरकारने विचार करावा आणि लातूर शहरातून, महाराष्ट्रातून जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत, जर त्यांच्याही या ॲन्सर शीटमध्ये, रिझल्टमध्ये अशा पद्धतीचा गोंधळ असेल तर तुम्ही एकत्रित येऊ शकता. एका मंचावर येऊन तुम्ही ही सार्वजनिक एकत्रितरित्या मागणी तुम्ही कोर्टाच्या समोर असेल किंवा मग सरकारच्या समोर असेल ठेवू शकता. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनविचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या संदर्भातील तुमचा नेमका काय अनुभव आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकू का, म्हणजे हो, चालतं. जेणेकरून ज्यांच्यासोबत असा गोंधळ झाला ते तुम्हाला हो संपर्क हो, करतील. चालतं ठीक आहे, चालतं. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया, जेणेकरून हे विद्यार्थी एकत्रित येतील आणि पुढे काहीतरी कलेक्टरला निवेदन देतील किंवा एकत्रितरित्या काही अपील करता येते का हे पाहतील.